भिवंडीमध्ये आज महापौर पदाची निवडणूक। भिवंडीच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट। भाजपकडून फुटलेल्या गटाला काँग्रेसचा पाठिंबा, तर भाजपचे उमेदवार नारायण चौधरींचा काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय। काँग्रेसकडून आपल्या नगरसेवकांसाठी पक्षादेश जारी। भिवंडीमधील काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा लेटर बॉम्ब। भिवंडीतील काँग्रेसच्या भूमिकेवरून मोमीन यांची पत्राद्वारे राहुल गांधींकडे तक्रार। सपकाळांनी पक्ष भाजपला विकल्याचा गंभीर आरोप। मुंबईमध्ये 5 वर्ष भाजपला महापौर भाजपचा असेल, तर भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। तर कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये मात्र 1.25 वर्षांनंतर भाजप महापौर पदासाठी दावा करणार। मंत्रालयातील मंत्री झिरवाळांच्या दालनातील लाच प्रकरणी झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडेंवर कारवाई। गाडेंना अन्न आणि औषध प्रशासन विभागातनं कार्यमुक्त करत मूळ आस्थापनेत जाण्याचे आदेश। नागपुरात काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना महापालिकेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून संधी नाही, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या राजकीय व्यवहार समितीचा निर्णय। काँग्रेसच्या पराभूत इच्छुक उमेदवारांचं नगरसेवक होण्याचं स्वप्न भंगलं। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव एनसीपीनं फेटाळला। आमिषाला थारा नाही, महायुतीच्या सोबतच असल्याची राष्ट्रवादीची भूमिका। राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांची भूमिका। राज ठाकरेंची आज स्वीकृत नगरसेवकांसोबत महत्त्वाची बैठक। थोड्याच वेळात रंगशारदा सभागृहामध्ये बैठक सुरू होणार। मनसेचे राज्यातील सर्व नेते, जिल्हा तालुकाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहणार। निवडणुका झाल्यानंतर मनसेची पहिली राज्यस्तरीय बैठक। आग्र्यामध्ये शिवरायांचं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न सुरू। स्मारकासाठीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर 2030 मध्ये पंतप्रधान मोदींना शिवजयंतीसाठी आमंत्रित करू। आग्र्यातील लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करू असंही मुख्यमंत्री म्हणाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर। आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नाला लावणार हजेरी, तर शेखर निकम आणि अजित पवार यांच्या कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक। 23 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आंदोलन करणार। कृती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आझाद मैदानावर धडकणार। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपी निलेश पराडकरची मुंबई हायकोर्टात धाव। निलेश पराडकर या गुन्ह्यामध्ये आरोपी असून त्याला या प्रकरणामध्ये अटक झाली नव्हती। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचा निकटवर्तीय संतोष शेलारचा जामीन नाकारला, तर विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाचा हा निर्णय। अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विविध आरोप। अभिनेता रणवीर सिंगकडे बिश्नोई गँगनं 10 कोटींची खंडणी मागितली। सूत्रांची विनय मराठीला माहिती। रणवीर सिंगच्या मॅनेजरला अमेरिकन नंबरवरून धमकीची व्हॉइस नोट। हॅरी बॉक्सरनं व्हॉइस नोट पाठवून दिली धमकी, सूत्रांची माहिती। इंदापूरच्या भिगवणमधील अपहरण प्रकरणी भिगवण प्रकरणात मुलगा मुलगी बारामती शहर पोलिसांसमोर हजर। पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू। दोघांना न्यायालयात हजर करणार असल्याची ही माहिती। भंडाऱ्यातील बाळ विक्री केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी डॉक्टर अखेर पोलिसांच्या ताब्यात। यापूर्वी 2 आरोपींना अटक। 4 जण अद्यापही फरार। मुख्य आरोपीच्या अटकेमुळे आता तपासाला वेग।